प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, जगामध्ये अनैतिकता आणि प्रीतीच्या अभावामुळे आम्ही पाहतो की लोक एकमेकांवर उठली आहेत. वैर निर्माण झाले आहे. इतके की 2 देशांमध्ये तर लढाया होतच आहेत. परंतु ह्याची पातळी इतकी खालावली आहे की मुलगा बापावर आणि मुलगी आईच्या विरुद्ध झाले आहेत. आज आपण हेच आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. आम्ही पाहिले होते की दाविदाचा हा समय क्लेशाचा, त्रासाचा समय होता. तो आता त्रासात आहे. ह्या वेळेस त्याच्यावर कोणते संकट आले? त्याला कारण कोण होते? दाविदाने कोणावर प्रीती केली? त्याचा गैरफायदा कोणी व कसा घेतला? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही जुन्या करारातील शमूएलाचे 2 पुस्तक ह्याचं अध्ययन करीत आहोत. आज 15 आणि 16 अध्याय आम्ही अभ्यासणार आहोत. भयंकर घोर अशी पातकी केल्यानंतर दाविदाला कळले की आता त्याच्यावर त्रास आणि क्लेश फार अधिक प्रमाणात येत आहेत. ज्या प्रकारे त्याने पाप केलीत, त्याच्या कुटुंबातील लोकांनी सुद्धा केलीत आणि त्यांच्या परिणामातून दावीद अद्याप बाहेर निघाला नव्हता. परमेश्वराने खरोखर दाविदाला फार चांगल्या प्रकारे धडा शिकवला. या अध्यायात अबशालोम दाविदाविरुद्ध बंड करताना आम्हाला दिसतो. फार कपटाने तो इस्रायलच्या लोकांची मने स्वतःकडे वळवित आहे. लक्षात घ्या श्रोत्यानो की तो एक फार आकर्षक असा तरुण पुरुष होता. पुष्कळसा दाविदासारखाच सिंहासनाचा तो स्पष्ट वारसदार होता. दाविदाला पण वाटत होते की त्याच्यानंतर अबशालोमाने गादीवर बसावे. आम्हाला दिसतं की अबशालोम येरुशलेममध्ये वापस आलेला आहे आणि दाविदाला गादीवरून काढण्याकरिता तो गुप्तपणे षडयंत्र रचत आहे. त्या दृष्टीने तो कार्यरत आहे. हे एक फार अमानुष असे कृत्य आहे, परंतु अशा प्रकारच्या घटना दाविदाच्या घराण्यात घडण्यास प्रारंभ झाला होता. एक भीतीदायक क्रांती सुरू होणार आहे आणि ती दाविदाला येरुशलेमातून पळून लावणार आहे. 15वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, यानंतर असे झाले की अबशालोमाने आपल्यासाठी रथ, घोडे व आपल्या पुढे दौडण्यासाठी 50 मनुष्य ठेवली. अबशालोम नित्य पहाटे सुटून वेशीकडे जाणाऱ्या रस्त्यात उभा राही आणि कोणी फिर्यादी दाद मागण्यासाठी राजाकडे आला म्हणजे त्यास बोलावून, तू कोणत्या नगराचा आहेस असे विचारी. तेव्हा तो म्हणे, तुझा दास इस्रायलाच्या अमुक अमुक वंशातला आहे. लक्षात घ्या श्रोत्यानो की अबशालोमाने स्वतःला शहराच्या गर्दी असलेल्या फाटकाजवळ स्थायिक केले आणि जेव्हा न्याय मागण्याकरिता त्या फाटकाजवळ लोक येत तेव्हा तो त्यांचे बोलणे फार लक्षपूर्वक ऐकत असे. असे दाखवित असे की त्याला त्यांच्याबद्दल फार सहानुभूती आहे. 3 आणि 4 वचन सांगतं, तेव्हा अबशालोम त्यास म्हणे, पहा, तुझे प्रकरण चांगले व वाजवे आहे, पण तुझे ऐकून घेण्यासाठी राजाच्या वतीने कोणी मनुष्य नेमलेला नाही. अबशालोम त्यास आणखी म्हणे, मला या देशात न्यायाधीश केले असते तर किती बरे झाले असते. एखाद्याने आपला कज्जा किंवा प्रकरण माझकडे आणले असते तर मी त्यास न्याय दिला असता. अबशालोम दुष्ट मुलगा होता, पण एक चांगला राजकारणी पुरुष होता. हुशार होता, पण कपटी होता. लबाड आणि कावेबाज होता. 5 आणि 6 वचन, कोणी त्यास मुजरा करावयास जवळी तेव्हा तो आपला हात पुढे करून त्याला धरून त्याचे चुंबन घे. इस्रायलातले जे लोक राजाकडे न्याय मागण्यासाठी येत त्या सर्वांशी तो असाच वागे. या प्रकारे अबशालोमाने इस्रायल लोकांची मने हरण केली. लक्षात घ्या श्रोत्यानो की कशा प्रकारे फार कावेबाजपणे तो ह्या लोकांना स्वतःकडे वळवत आहे आणि लोकसुद्धा त्याच्या ह्या गोड गोड बोलण्यामध्ये फसत आहेत. अशा प्रकारे त्याने आपला एक समूह तयार केला. 7 आणि 8 वचन सांगतं, 4 वर्षे संपल्यावर अबशालोम राजास म्हणाला, मला परवानगी असावी म्हणजे परमेश्वराला मी जो नवस केला आहे तो हेब्रोन येथे जाऊन फेडीन. मी आरामातील गशूर येथे राहत होतो तेव्हा आपल्या दासाने असा नवस केला होता की परमेश्वराने मला येरुशलेमेत माघारी नेले तर मी परमेश्वराप्रित्यर्थ धर्मकर्म करीन. त्याची ही विनंती थोडी असाधारण वाटते. तो म्हणतो की मी हेब्रोनच्या दक्षिणेत जाऊन गशूर येथे राहत असताना जो नवस केला होता तो फेडीन. पण तो जेव्हा बाहेर होता तेव्हा सिरियामध्ये उत्तरेला होता. परंतु दावीद त्याविषयी त्याला काहीच प्रश्न विचारित नाही. 9 आणि 10 वचने,
राजा त्यास म्हणाला, खुशाल जा. मग तो उठून हेब्रोनास गेला. अबशालोमाने इस्रायलाच्या सर्व वंशाकडे हेर पाठवून जाहीर केले की रणशिंगाचा शब्द तुम्ही ऐकाल तेव्हा असा घोष करा की अबशालोम हेब्रोनास राजा झाला आहे. आपणास आठवत असेल श्रोत्यानो की हेब्रोन ते शहर होते जेथे दाविदाने आपल्या राज्याची सुरुवात केली होती. हेब्रोनमध्ये राहून त्याने यहुद्यावर 7 वर्षे राज्य केले होते. अबशालोम हेब्रोनमध्ये त्याने केलेला नवस फेडण्याकरिता नाही, परंतु विद्रोह करण्याकरिता, बंड सुरू करण्याकरिता गेला होता. 11वं वचन, अबशालोमाच्या सांगण्यावरून त्याचबरोबर 200 पुरुष गेले. ते भोळ्या भावाने गेले, त्यांना काही एक ठाऊक नव्हते. दुसऱ्या शब्दात, ही माणसे अबशालोमासोबत गेलीत, परंतु त्यांना काहीच माहीत नव्हते की दाविदा विरुद्ध बंड करण्याची त्याची तयारी झाली आहे. 12वं वचन, यज्ञ करीत असता अबशालोमाने दाविदाचा मंत्री गिलोनी अहिथोफेल यास त्याचे नगर गिलो येथे बोलावून आणले. बंड वाढत गेले व अबशालोमाकडे एकसारखे लोक जमत गेले. श्रोत्यानो, हेच ते बंड आहे ज्याला पुढे गती मिळाली. फार हळूच सुरुवात झाली आणि लवकरच अबशालोमासोबत बरेच अधिक लोक उभे झालेत. इतकेच नाही, परंतु दाविदाचा मंत्री अहिथोफेल हा सुद्धा ह्या सर्व गोष्टीत साथीदार झाला. ह्याआधी की काय होत आहे हे दाविदाला समजून यावे, बंड वाढत गेले. ह्यानंतरच्या वचनात आम्हाला आढळतं की दावीद पळून जातो. 13वं आणि 14वं वचन पाहूया. तेव्हा एका जासुदाने येऊन दाविदास सांगितले, इस्रायल लोकांची मने अबशालोमकडे वळली आहेत. हे ऐकून दावीद यरुशलेमेतल्या आपल्या सर्व सेवकास म्हणाला, चला आपण पळून जाऊ. न गेलो तर अबशालोमाच्या हातातून कोणी सुटावयाचं नाही. निघून जाण्याची त्वरा करा, नाहीतर तो अचानक आपणास पकडून आपल्यावर अरिष्ट आणेल व शहरावर तरवार चालवेल. दावीद आता यरुशलेम सोडून पळून जाणार आहे. प्रश्न हा उद्भवतो की तो पळून का गेला? दाविदाला यरुशलेम शहर फार प्रिय होते. ह्या शहरातच राहणे त्याने का स्वीकारले नाही? मला पूर्ण खात्री आहे की दाविदाला माहीत होते की परमेश्वर त्याच्या पापांमुळे त्याला शिक्षा करीत आहे. मला माहीत आहे श्रोत्यानो, शमूएलाचे दुसरे पुस्तक 15वा अध्याय 25 आणि 26 वचनांच्या आधारावर हे खरे आहे, जेथे आम्हाला सांगण्यात आले आहे की राजा सादोकास म्हणाला, देवाचा कोष नगरात परत घेऊन जा. परमेश्वराची कृपादृष्टी मजवर झाली तर तो मला परत आणील आणि हा कोष व आपले मंदिर मला पुन्हा दाखवील. पण मी तुझवर आता प्रसन्न नाही असे तो म्हणाल्यास पहा, मी येथे हजर आहे. त्याच्या मर्जीस वाटेल तसे त्याने माझे करावे. दाविदाला माहीत होते की त्याला काय होत आहे. त्याला माहीत होते की परमेश्वराद्वारे त्याचवर न्याय प्रगट होत आहे. शमूएलाचे दुसरे पुस्तक 13व्या अध्यायात आपणास आठवत असेल की अम्नोनने तामारच्या विरुद्धात पाप केले, तिच्यावर बलात्कार केला. जे काही भयंकर कृत्य घडले होते त्यामुळे दावीद अपमानित झाला होता. हे संतापजनक कृत्य यरुशलेमेत घडले होते. आपणाला आठवत असेल श्रोत्यानो की दाविदाचे भयंकर पाप, ज्यात उरिया हित्ती आणि बशेबाचा समावेश होता, जेव्हा दाविदाने शत्रूशी लढा देण्याकरिता युद्धभूमीवर असायला पाहिजे होते, तो तेथे नव्हता. ते भयंकर कृत्य सुद्धा यरुशलेमेतच घडले. दावीद ह्यावेळी यरुशलेम सोडित आहे, कारण त्याला माहीत होते की परमेश्वर त्याला शिक्षा करीत आहे आणि ज्या शहरावर त्याने इतके प्रेम केले, ज्याला त्याने बनवले, बांधले, ते शहर युद्धाचे दृश्य होत असताना त्याला ते पाहण्याची इच्छा नव्हती. दावीद अजून एका कारणामुळे यरुशलेमेतून पळून गेला, कारण तो अबशालोमाच्या घटनेबाबत काहीच करण्यास तयारीत नव्हता. ह्या पुढच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की ही दाविदाची इच्छा होती की त्याच्या मुलाचे प्राण वाचावे, त्याला कसल्याही प्रकारे कुठलाही त्रास होऊ नये. मला वाटतं की ह्या पृथ्वीवरील सर्वांपेक्षा अबशालोमावर दाविदाचे अधिक प्रेम होते. यरुशलेमला सोडणे दाविदाच्या जीवनाकरिता धोक्याचे होते, परंतु हे त्याकरिता नवे नव्हते. भयंकर धोक्यात तो कितीतरी वेळा पडला होता. देवाशी आणि त्याच्या मुलाशी त्याचा जो संबंध होता त्याविषयी तो अधिक जागरूक होता. आपल्या प्राणापेक्षा त्यांची त्याला अधिक चिंता होती. श्रोत्यानो, ह्या प्रकारच्या पार्श्वभूमीला पाहिल्यानंतर आता ते बंड सुरू होणार आहे, त्याविषयी आम्ही पाहणार आहोत. 19 आणि 20 वचने पहा काय सांगतात. राजा इत्तै गित्ती यास म्हणाला, तू आमच्याबरोबर का येतोस? तू आपल्या परत जाऊन राजाजवळ राहा. तू तर परका व हद्द पार केलेला आहेस. तू आपल्या स्थानी परत जा. तू कालचा आलेला माणूस, मी वाट फुटेल तिकडे जाणार, तर आज तुला आमच्याबरोबर इकडे तिकडे दौडवीत का फिरवावे? तर तू आपल्या परत जा आणि आपल्या भाऊबंदासहिही परतणे. दया व सत्य ही तुझ्या समागमे राहोत. श्रोत्यानो, पॅलेस्टाईनमधील गित्ती
ह्या ठिकाणचा इत्तय हा रहिवाशी होता. बहुतेक हा स्वतःच्या देशात सेनापती असावा, कारण नंतर दाविदाने त्याला यवाब आणि अभिषय सोबत सेनापती बनवले. तो स्वतःला दाविदाच्या सोबत इतके प्रामाणिक ठेवत असे की तो आणि त्याचे संपूर्ण कुटुंब जेथे कुठे दावीद जाईल त्याच्यासोबत जाण्याकरिता तयार असत. 21 ते 23 वचने पुढे सांगतात. 21 ते 23 वचने. इत्तयाने राजास उत्तर केले, परमेश्वराच्या जीविताची आणि माझ्या स्वामी राजाच्या जीविताची शपथ, प्राण जाओ की राहो, जिकडे माझे महाराज जातील तिकडे आपला सेवकही असणार. दावीद इत्तयास म्हणाला, जा, पार निघून जा. तेव्हा इत्तय गित्ती, याची सर्व माणसे व सर्व मुले बाळे ही पार निघून गेली. सर्व देशाने मोठा आकांत केला आणि सर्व लोक पार गेले. राजा किद्रोन ओहळा पलीकडे गेला. सर्व लोकही पार उतरून गेले. ते रानाच्या वाटेने गेले. श्रोत्यानो, दाविदाचे बरेच प्रामाणिक लोक होते जे त्याच्याकरिता स्वतःचा प्राण देण्याकरिता तयार असत. 24 आणि 25 वचने. तेव्हा पहा, सादोक व त्याचबरोबर सर्व लेवी देवाच्या कराराचा कोष घेऊन आले. त्यांनी देवाचा कोष खाली ठेविला आणि सर्व लोक नगरातून बाहेर पार निघून जात तोपर्यंत अभ्याथार वर राहिला. राजा सादोकास म्हणाला, देवाचा कोष नगरात परत घेऊन जा. परमेश्वराची कृपादृष्टी मजवर झाली तर तो मला परत आणेल आणि हा कोष व आपले मंदिर मला पुन्हा दाखवेल. दाविदाने परमेश्वराच्या कराराचा कोष येरुशलेममध्ये वापस पाठविला. ज्या ठिकाणाहून तो आला होता त्याच ठिकाणी त्याला वापस पाठविण्यात आले. त्याला कळून चुकले होते की जे काही त्याच्या जीवनात घडत आहे, जे काही होत आहे ते परमेश्वराकडून आहे. श्रोत्यांनो, डोंगराकडे जाणाऱ्या मार्गाने आता दावीद रडत होता. दावीद का बरे रडत असेल? ह्याला बरीचशी कारणे असू शकतात. मला वाटतं पहिलं कारण महत्त्वाचं जे आहे ते असे की त्याचा स्वतःचाच पुत्र त्याच्या विरुद्धात उठला होता. पुत्राच्या भीतीने त्याला राजमहाल सोडून पळ काढावा लागला होता. ही गोष्ट खरोखरच असहनीय आहे. कदाचित दाविदाला स्मरण होत असेल की जेव्हा अबशालोमाने अम्मोनाचा वध केला तेव्हा मी त्याला दंड दिला नाही. उलट नंतर त्याला क्षमा करून वापस बोलावले आणि आज तोच माझा पुत्र माझ्या विरुद्धात झाला आहे. दुसरं कारण, दाविदाने अनेक लढाया जिंकल्या होत्या. तो एक विजयी थोर राजा म्हणून विख्यात होता, परंतु आज त्याला पुत्राच्या समोर हार मानून निघून जावे लागत होते. कदाचित दाविदाचे हे अश्रू अत्यंत पश्चातापाने दुःखाने भरलेले असतील. शोकचिन्ह म्हणून त्याने आपले डोळे झाकून घेतले होते. अनवाणी पायांनी तो चालत होता. त्याच्यासोबतच्या लोकांनीही तसेच केले होते. ख्रिस्तनामात होऊनी दंग, ख्रिस्तनामात होऊनी दंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. सोड चिंता दराची तराची, लाव गोडी प्रभू गायनाची, लुब्ध जैसा फुला माझी भृंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. लागता ख्रिस्त नामी समाधी, ना शरीरात राहे उपाधी, ना शरीरात राहे उपाधी, चित्त तेव्हाच होते निसंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग.
26 ते 31 वचने पुढे सांगतात, पण मी तुझवर आता प्रसन्न नाही असे तू म्हणाल्यास पहा, मी येथे हजर आहे. त्याच्या मर्जीस वाटेल तसे त्याने माझे करावे. राजा सादोक याजकास म्हणाला, तू द्रष्टा आहेस ना? तू नगरात सुखरूप परत जा आणि तुमच्याबरोबर तुमच्या दोन्ही पुत्रांनी म्हणजे तुझा पुत्र अहिमास आणि अब्याथाराचा पुत्र योनाथान यांनीही जावे. पहा, तुम्हाकडून मला काही संदेश येईपर्यंत मी रानामध्ये पारानजीक थांबतो. तेव्हा सादोक व अब्याथार देवाचा कोष परत यरुशलेमेस घेऊन जाऊन तेथे राहिले. दावीद जैतून पर्वताचा चढाव चढून गेला. तो रडत रडत वर चढून गेला. आपले मस्तक झाकून तो अनवाणी चालला. त्याच्याबरोबरची सर्व माणसे आपली मस्तके झाकून रडत रडत वर चढून गेली. कोणी दाविदास सांगितले की अहिथोफेल हाही बंडखोरा सामील होऊन अबशालोमाबरोबर आहे. हे ऐकून दावीद म्हणाला, हे परमेश्वरा, अहिथोफेलाची मसलत फोल कर. अहिथोफेल हा दाविदाचा सल्लागार होता, मंत्री होता. परंतु आम्हाला दिसतं की कशा प्रकारे तो सुद्धा त्याच्या विरुद्धात ह्या बंडामध्ये सामील झाला आहे. 32 आणि 33 वचने. डोंगराच्या माथ्यावर ज्या ठिकाणी देवाची आराधना करीत असत तेथे दावीद जाऊन पोहोचला. तेव्हा हुशै अर्की त्यास भेटावयास आला. त्याचा अंगरखा फाटलेला होता व त्याच्या डोक्यात धूळ घातलेली होती. दावीद त्यास म्हणाला, तू माझ्याबरोबर आलास तर मला तू भार मात्र होशील. कदाचित श्रोत्यानो, हा फार वयाचा असेल आणि त्याची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असेल. म्हणून दाविदाने म्हटले की जर तू माझ्याबरोबर आलास तर मला नंतर तू भार होशील, म्हणून तू वापस महालात जा. 34 ते 37 वचने पुढे सांगतात, तर तू नगरात परत जाऊन अबशालोमास म्हण, महाराज, मी आपला दास होतो. पूर्वी जशी मी आपल्या बापाची नोकरी केली तशी मी आता आपली नोकरी करीतो. असे केल्याने तू माझ्याकरिता अहिथोफेलाची मसलत निष्फळ करशील. तेथे तुझबरोबर सादोक व अब्याथार याजक हे असणार नाहीत काय? जी काही बातमी तुला राजमंदिरातून मिळेल ती तू सादोक व अब्याथार याजकास कळव. पहा, त्यांच्याबरोबर त्यांचे 2 पुत्र म्हणजे सादोकाचा पुत्र अहिमास व अब्याथाराचा पुत्र योनाथान हेही आहेत. जे काही तुमच्या कानी पडेल ते त्यांच्या हस्ते मला सांगून पाठव. तेव्हा दाविदाचा मित्र हुशै नगरात गेला. अबशालोमही यरुशलेमेत दाखल झाला. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की अबशालोम पश्चाताप न केलेला, कठोर हृदयाचा असा तरुण पुरुष होता. अबशालोम, ज्याची पापे अनेक होती, तो स्वतःच्या मनाप्रमाणे वागत असे, जो विश्वासघातकी होता. परंतु दाविदाचे त्याच्यावर जे प्रेम होते त्या प्रेमामुळे अबशालोम बिघडला. त्याचा आत्मविश्वास अधिक वाढला आणि दाविदाच्या विरुद्धात दुष्ट गोष्टी करण्याकरिता त्याला हिंमत मिळाली. त्याच्या विरुद्ध त्याने षडयंत्र रचले आणि आम्हाला दिसतं की कशा प्रकारे आता दाविदाची स्थिती झालेली आहे. आता आपण 16व्या अध्यायाकडे वळूया. ह्या ठिकाणी सिबा, जो मफीबोशेतचा सेवक होता, तो दाविदाला फसविताना दिसतो. 16वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, दावीद डोंगराच्या माथ्यावरून पलीकडे गेला तेव्हा त्याला मफीबोशेथाचा चाकर सिबा हा भेटला. खोगीर घातलेली 2 गाढवे व त्यावर 200 भाकरी, खिसमिसाचे 100 घड, अंजिराच्या 100 ढेपा व द्राक्ष रसाचा 1 बुधला अशी सामग्री त्याच्याजवळ होती. राजाने सिबास विचारिले, याचे प्रयोजन काय? सिबा म्हणाला, गाढव राजघराण्यातल्या लोकांस बसण्यासाठी, भाकरी आणि अंजीर तरुण चाकरास खावयासाठी आणि द्राक्षरस रानात थकलेल्या भागलेल्यांसाठी पिण्यासाठी आहे. आपणास आठवत असेल श्रोत्यानो की मफीबोशेत हा योनाथानाचा अपंग पुत्र होता आणि योनाथानावर दाविदाचे अतिशय प्रेम होते. त्यामुळे त्याने मफीबोशेतची फार प्रेमपूर्वक काळजी घेतली. सिबा, जो मफीबोशेतचा नौकर होता, त्याला वाटले की दाविदाच्या घराण्यात हा जो संघर्ष सुरू आहे त्यामुळे शौलाच्या घराण्याला सत्तेवर येण्याचा प्रसंग मिळेल. मफीबोशेत त्या गादीचा वारिसदार होता. ही कल्पित कथा सांगितल्यावर सिबाला ही पूर्ण आशा होती की मफीबोशेतच्या संपत्तीमधून त्याला काही ना काही अवश्य मिळेल. दाविदाला वस्तुस्थिती काय आहे हे पाहण्यास प्रसंग न मिळाल्यामुळे त्याने उतावळेपणाने मफीबोशेतची जी भूमी होती ती त्याला दिली. 5 ते 8 वचने पुढे सांगतात, दावीद राजा बहुरीम येथे पोहोचला तेव्हा पहा, शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला. त्याचे नाव शिमी बिन गेरा असे होते. तो शिव्या शाप देत आला. तो दाविदावर व सर्व राजसेवकांवर धोंडे फेकू लागला. सर्व लोक आणि लढवये त्याच्या उजव्या डाव्या बाजूस होते. शिमी शिव्या शाप देऊन म्हणाला, अरे खुनी मनुष्या, अधमा, निघ, चालता हो. ज्या शौलाच्या जागी तू राज्य केले त्याच्या घराण्याच्या रक्तपाताबद्दल परमेश्वराने तुझे पारिपत्य केले आहे आणि परमेश्वराने तुझा पुत्र अबशालोम याच्या हाती राज्य दिले आहे. पहा, तू रक्तपात करणारा मनुष्य आहेस.
यास्तव तुझ्या दुष्टतेतच तू गुरफटला आहेस. जे काही शिमी दाविदाला म्हणाला त्यामध्ये बरीच सत्यता होती. दावीद खरोखर खुनी होता आणि परमेश्वराचा न्याय त्यावर प्रकट झालेला होता. ह्यामध्ये काहीच शंका नाही. नववचन, सरुवेचा पुत्र अभिषय राजास म्हणाला, ह्या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामी राजा शाप द्यावा काय? मला त्याच्यावर चालून जाण्याचा हुकूम द्या, मी त्याचे डोके उडवितो. अभिषय, जो दाविदाच्या पुरुषांपैकी एक होता, तो म्हणाला की मी आता ह्याला नेहमीकरिता चूप करतो. शिमीने जे काही म्हटले त्यावर दाविदाचे प्रत्युत्तर काय होते ते आता ऐका. 10 आणि 11 वचने. राजा म्हणाला, सरुवेच्या पुत्रांनो, मला तुमच्याशी काय करावयाचे आहे? तो शिव्याशाप देत आहे. दाविदाला शिव्याशाप दे असे खुद्द परमेश्वराने त्याला सांगितले असल्यास तू हे का करीतोस असे म्हणण्याची कोणाची प्राज्ञा आहे? मग दाविदाने अभिषय व आपले सर्व सेवक यास सांगितले, पहा, प्रत्यक्ष माझा पुत्र माझ्या पोटचा गोळा माझा जीव घ्यावयास पाहत आहे. तर हा बन्यामिनी हे असे करीत आहे, यात काय नवल? त्याच्या वाटेत जाऊ नका. त्याला शिव्याशाप देऊ द्या, कारण परमेश्वरानेच त्याला सांगितले असेल. श्रोत्यानो, दावीद म्हणत होता की हे बाहेरचे लोक मला शाप देत आहेत, माझ्या विरुद्धात बोलत आहेत. ह्याची मला चिंता नाही. त्यांच्यावर सूड उगवायची माझी इच्छा नाही. जे काही माझ्यासोबत घडत आहे तो परमेश्वराचा न्याय आहे. यरुशलेममधून पळून गेल्यानंतर आतापर्यंत आम्ही दाविदासोबत होतो. काय काय घडले हे अगदी जवळून आम्ही पाहिले आहे. आता आपण पुन्हा यरुशलेमकडे वापस जाऊया. आमच्यासोबत आहे हुशाय, जो अबशालोम सोबत कार्य करण्यास संमती दर्शवितो. 12 ते 17 वचने पुढे सांगतात, मला होत असलेला उपद्रव कदाचित परमेश्वर पाहिल आणि या शिव्या शापाऐवजी मला चांगला मोबदला देईल. दावीद आपल्या लोकांसह पुढे मार्गस्थ झाला आणि शिमी समोरच्या पहाडाच्या कडेने त्याला शिव्या शाप देत, धोंडे मारीत व त्याचवर धूळ उधळीत चालला. राजा आपल्या बरोबरच्या लोकांसह आपल्या मुक्कामी थकून भागून पोहोचला व तेथे त्याने विसावा घेतला. अबशालोम सर्व इस्रायल लोकांसह यरुशलेमेस आला व त्याचबरोबर अहितोफेलही आला. दाविदाचा मित्र हुशै अर्की अबशालोमाकडे गेला तेव्हा तो त्यास म्हणाला, राजा चिराई हो, चिराई हो. अबशालोम त्यास म्हणाला, तुझ्या मित्रावर अशीच का तुझी प्रीती? तू आपल्या मित्राबरोबर का गेला नाहीस? अबशालोम हुशैला पाहून आश्चर्यचकित झाला. त्याला वाटले की जो माझ्या पित्याचा विश्वासयोग्य मित्र आहे तो कसा काय त्याच्यासोबत गेला नाही? हा कसा काय येथे राहिला? 18 आणि 19 वचने. हुशै अबशालोमास म्हणाला, नाही, परमेश्वराने आणि या लोकांनी व सर्व इस्रायल लोकांनी ज्याची निवड केली त्याचा मी आहे व त्याच्याबरोबर राहणार. मी नोकरी कोणाची करणार? त्याच्या पुत्राच्या हुजुरास राहून मी सेवा करू नये काय? जशी मी तुझ्या बापाच्या हुजुरास राहून सेवा केली तशीच मी तुझ्या हुजुरास राहून करणार. हुशै त्याला म्हणतो की ज्या व्यक्तीला परमेश्वर आणि लोक निवडतात ती व्यक्ती माझ्याकरिता योग्य आहे, मी त्याचीच सेवा करणार. 20 ते 22 वचने सांगतात, मग अबशालोम अहितोफेलास म्हणाला, आता आपण काय करावे याचा सल्ला दे. अहितोफेलाने अबशालोमास म्हटले, ज्या उपपत्नी तुझा बाप मंदिराच्या रक्षणास ठेवून गेला आहे त्यांच्यापाशी जा. तुझ्या बापाला तुझा वीट आला असे सर्व इस्रायल लोक ऐकतील तेव्हा तुझ्या बरोबरच्या सर्वांच्या हातांना जोर येईल. अबशालोमासाठी राजमंदिराच्या धाब्यावर एक तंबू दिला आणि सर्व इस्रायलांदेखत अबशालोम आपल्या बापाच्या उपपत्नींपाशी गेला. श्रोत्यानो, अहितोफेल अबशालोमास फार वाईट, निंदनीय असे कृत्य करण्याचा सल्ला देत होता, परंतु त्याचा इस्रायलांकरिता फार मोठा अभिप्राय होता. अबशालोमाचे हे कार्य वाईट आणि फार उद्धटपणे केलेली घोषणा होती की जे काही दाविदाचे अधिकार आहेत त्यांचा शेवट झालेला आहे आणि जे काही त्याचे होते ते सर्व अबशालोमाचे झाले आहे. 23 वचन. त्या काळी अहितोफेल जी मसलत देत असे ती जशी काय देवाजवळ मागितलेल्या कौलाप्रमाणे असे. दावीद व अबशालोम या दोघांना जी मसलत तो देत असे ती अशीच असे. अहितोफेलाचा सल्ला मांडण्यात आला. त्याबद्दल कुठल्याही प्रकारे कोणी प्रश्न उठवला नाही. ज्याप्रमाणे परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करावे त्याप्रमाणे त्याचे शब्द पाळण्यात आलेत. श्रोत्यानो, अबशालोमाच्या ह्या कृत्यामुळे जे वचन परमेश्वराने नाथानाद्वारे दाविदाला दिले होते ते पूर्ण झाले. 12 अध्याय 11 आणि 12 वचनात परमेश्वराने म्हटले होते की मी तुझ्याच घरातून तुझवर अरिष्ट उभे करीन. तुझ्या स्त्रिया तुझ्या देखत तुझ्या शेजाऱ्यास देईन. तो ह्या सूर्या देखत त्यांची अब्रू घेईल. तू ते काम गुप्तपणे केले, पण मी हे सर्व इस्रायलांदेखत ह्या सूर्या देखत करीन. श्रोत्यानो, आम्हाला आढळतं की दावीद पुन्हा डोंगराच्या कपारीत
आणि गुहेत वापस आला आहे. लक्षात घ्या श्रोत्यानो, आमची पापे परमेश्वर क्षमा करतो, परंतु त्या पापांचा परिणाम आम्हाला भोगावा लागतो. हे दाविदाच्या जीवनावरून फार स्पष्टपणे परमेश्वराने आम्हाला दाखवून दिले आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव आणि आपले मार्गदर्शन करो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आमच्या जीवनातील समस्यांसाठी कमी अधिक प्रमाणात आपणच जबाबदार असतो. आम्ही नको तेवढे प्रेम करतो आणि आपल्या लेकरांना सुधारण्याऐवजी आम्ही मूग गिळून शांत बसतो. त्यांना सुधारण्याची संधीच आम्ही देत नाही. त्यामुळे लेकरे बिघडतात आणि दुष्टतेच्या गोष्टी करण्यासाठी त्यांना हिंमत मिळते. आम्ही हे लक्षात ठेवायला हवे की देव आमच्या पापांची क्षमा करतो, पण आम्हाला मात्र पापांचा परिणाम हा भोगावा लागतोच. काय आज आमच्यामध्ये अशी फाजील प्रीती किंवा लाड करायची सवय आहे? काय आम्ही आमच्या लेकरांना योग्य वळण लावतो? आम्हाला विचार करावा लागेल. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, तुझं वचन आम्हाला म्हणतं की संतती हे तू दिलेलं आम्हाला धन आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, सर्वप्रथम आम्ही तुझे मनापासून आभार मानतो की त्या लायक तू आम्हाला केलेलं आहेस. परंतु बापा, त्यासोबतच आम्ही हे जे तुझं धन आहे, तू जी संतती आम्हाला दिलेली आहे, त्यांची आम्ही योग्य रीतीनं काळजी घेतोय का? होय प्रभू परमेश्वर देवप्पा, त्यांना आम्ही योग्य वळण लावत आहोत काय? प्रभूजी, आम्ही हा विचार घेऊन आज आम्ही अंतर्मुख झालेलो आहोत. प्रभूजी, जर आम्ही चुकलेलो असू तर तू आम्हाला क्षमा कर. परंतु आमच्या लेकरांना योग्य शिक्षण देऊन, योग्य शिस्त आणि वळण देऊन, तुझ्या वचनांचं प्रभू परमेश्वरा त्यांना शिक्षण देऊन, तुझ्यामध्ये, तुझ्या विश्वासामध्ये दृढ करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. होय प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे तू आमच्यावरती कृपा करणारा देव आहेस आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही आमची दृष्टी तुझ्यावरती लावलेली आहे. आम्हाला आणि आमच्या लेकरांना तू आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा. प्रभू आपणास सहाय्य करो.